शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे यांच्या प्रयत्नांना यश। शहरातील नागरिकांना दीर्घकाळ भेडसावत असलेल्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे। जुने विठ्ठल मंदिर ते चौपाड, काळे मस्जिद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात सतत रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या मैलामिश्रित पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते। शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। या कामाचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आला। यावेळी अमोलबापू शिंदे यांच्यासह पंचांकर्ते मोहन दाते, प्रशांत बडवे, डॉक्टर अजित कुमार देशपांडे, ॲडव्होकेट राहुल औरंगाबादकर, ॲडव्होकेट विजय पाळंदे, मकरंजी जोशी, पीएचई पेंटर, सुनील शेळके, खाडीलकर, श्यामकुमार कन्ना, जेडीयू, जेई दीपाली चव्हाण, प्रसाद कुमटेकर, श्रीराम रामदासी, हारुख शेख, विकास गायकवाड, रशीद नदाब, दहिहंडे, नागेश गोरे, सुनील माडेकर, दत्तात्रय साबळे, अतुल विभोते यांच्यासह परिसरातील मान्यवर बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। या उपक्रमामुळे परिसरातील आरोग्यविषयक तसेच स्वच्छतेच्या समस्या दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।